प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कर्ज वसुलीसाठी सतत फोन येत आहेत, वैतागलेले आहात तर करा हा उपाय. मित्रांनो, बऱ्याचदा आपण सहज म्हणून काही कर्ज घेतो आणि मग ते फेडणं अशक्य होतं. ते फेडण्यासाठी पुन्हा दुसरं कर्ज घेतो किंवा मध्येच एखादी अडचण येते ज्यामुळे आपल्यावरती कर्जाचा बोजा वाढत जातो. बऱ्याचदा आपलं उत्पन्न कमी होतं आणि देणी मात्र जास्त होतात. अशा वेळी मात्र देणी वसूल करण्यासाठी कर्ज देणाऱ्यांचे फोन आपल्याला सतत येत असतात. हातात पैसा नसतो आणि पैसा देण्यासाठी आपल्याकडे पैसा नसल्यानं समोरच्याला उत्तर काय द्यायचं हा यक्ष प्रश्न असतो. बऱ्याचदा कर्ज वसुलीसाठी बऱ्याच जणांचे फोन येतात. अशा वेळी आपल्याला नाईलाजाने फोन घ्यायची इच्छा असते, मात्र घेऊ शकत नाही, कारण त्यांना खोटी कारणं किती द्यायची असा प्रश्न समोर असतो. तुम्ही देखील अशाच कर्जबाजारीपणाने बेजार झाला असाल, वैतागलेला असाल तर याविषयी शास्त्रात सांगितलेला कर्जमुक्तीसाठीचा उपाय आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मात्र व्हिडिओ पुढे पाहण्याआधी अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला तर मग पाहूयात कोणता उपाय आहे जो आपल्याला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला कमीत कमी 9 शनिवार करायचा आहे. स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो. तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये पाणी घालायचंय आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला मूठभर काळे तीळ घालायचेत. शनिवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुम्हाला हे सगळं करायचंय. मूठभर काळे तीळ तांब्यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यानंतर हा तांब्या तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ जिथे कुठे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाला नेऊन घालायचं आहे. मनपूर्वक श्रद्धेनं तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला काळे तीळ घातलेलं हे पाणी घालायचं आहे. आणि जी काही तुमची समस्या आहे कर्जमुक्तीसाठी कर्ज वसुलीसाठी ज्यांचे फोन येत आहेत त्यांच्या मुक्तीसाठी जी काही इच्छा आहे ती तुम्हाला म्हणायची आहे. आणि हे सगळं म्हणत असताना तुम्हाला एका मंत्राचा जाप करायचा आहे. तो मंत्र आहे ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः. या मंत्राचा जाप करत तुमच्या मनातली इच्छा मनामध्ये धरून तुम्हाला ते पाणी पिंपळाच्या झाडाला घालायचंय. कमीत कमी 9 शनिवार हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित रूपानं तुम्हाला तुमच्या कर्जापासून मुक्तता मिळेल.